नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, दत्त संप्रदायातील थोर दत्तभक्त परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी दत्त महाराजांवर अनेक पदांची, अनेक स्तोत्रांची रचना केलेली आहे. यातील अनेक स्तोत्र ही अत्यंत प्रासादिक आणि त्वरित फळ देणारी आहेत. त्यापैकीच दत्त महाराजांचं अत्यंत प्रसिद्ध असं स्तोत्र टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेलं ते म्हणजे घोर कष्टोद्धरण स्तोत्र. या घोर कष्टोद्धरण स्तोत्राची रचना कशी झाली याची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर त्याचं झालं असं, महाराजांचा चातुर्मास कुरोहपूरला चालू होता. कुरोहपूरला चातुर्मास चालू असताना श्री शेषो कार्दगेकर नावाचे स्वामी महाराजांचे भक्त कोल्हापूरहून महाराजांच्या दर्शनाला कुरोहपूरला आले. आल्यानंतर त्यांनी स्वामी महाराजांना आपली कर्जाची व संततीची समस्या सांगितली. त्यांना बऱ्याच दिवसापासून संतती होत नव्हती, तसेच त्यांच्यावर कर्जही बरंच झालेलं होतं. आणि ही समस्या सांगितल्यावर त्यांना ही समस्या निवारण करण्यासाठी उपाय विचारला व विनंती केली. त्यानुसार स्वामी महाराजांनी कार्दगेकरांच्या सर्व समस्या दत्त महाराजांना सांगितल्या व त्या दूर करण्याची विनंती केली. व दत्त महाराजांचा प्रसाद स्वामी महाराजांनी कार्दगेकरांच्या पत्नीला, मंडळीला ओटीमध्ये दिला. एक नारळ दिला व त्याचा प्रभाव असा झाला की दत्त महाराजांच्या कृपेने कार्दगेकरांना एक मुलगा व एक मुलगी अशी संतती झाली व तसेच कर्जसुद्धा सगळे दूर झाले, कर्जसुद्धा फिटले. त्यानंतर कार्दगेकर महाराजांच्या दर्शनाला आले व त्यांनी महाराजांना अशी विनंती केली की स्वामी महाराज, ज्याप्रमाणे दत्त महाराजांनी माझ्या समस्या दूर केल्या, माझे कष्ट दूर केले, तसेच सर्व दत्त भक्तांचे कष्ट दूर व्हावेत, समस्या दूर व्हाव्यात, यासाठी दत्त महाराजांना आळवणारं एक स्तोत्र तुम्ही लिहा. अशी विनंती केल्यानंतर या विनंतीला अनुसरून स्वामी महाराजांनी दत्त महाराजांना आळवणारं दत्तप्रीतिकारक घोर कष्टोद्धरण स्तोत्र त्या ठिकाणी लिहिलं. त्यालाच आपण घोर कष्टोद्धरण स्तोत्र असे म्हणतो. या स्तोत्राचे दत्त महाराजांच्या क्षेत्राच्या ठिकाणी नित्य पाठ त्या ठिकाणी होत असतात. तसेच या स्तोत्राचे अनेक जणांना अनुभव आलेले आहेत. काही जण या स्तोत्राचे तर दररोज 108 पाठ त्या ठिकाणी करतात. त्यामुळे हे स्तोत्र आपल्या संग्रही जरूर असायला हवं. त्यामुळं या स्तोत्राचं पठण, श्रवण आपण जरूर त्या ठिकाणी करायला हवं, जेणेकरून दत्त महाराजांची कृपा आपल्याला प्राप्त होईल. या स्तोत्राची लिंक आम्ही आमच्या या शॉर्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन हे स्तोत्र आपण नक्की श्रवण करा व दत्त महाराजांची कृपा प्राप्त करून घ्या. धन्यवाद. शुभम भवतु.